गड किल्ल्यांची माती नेतात. तुमच्यासारख्या काही मुली असतात, काही मुलं असतात, सिंधुदुर्गाला गेले तिथली माती घ्या, रायगडला गेले तिथली माती घ्या, आपली संग्रहालय बोर्डला लावतात. हे खाली बसा. हे हिंदवी स्वराज्य व्हावं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं हीच स्त्रींची इच्छा. माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादाने, सर्व धर्म बहुजन मावळ्यांच्या मनगडातल्या जोराने, स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजांच्या आशीर्वादाने हे राज्य घडलं. काही मूर्ख म्हणतात संभाजी राजे धर्मवीरच नव्हते. काही मूर्ख म्हणतात संभाजी राजे धर्मवीर नव्हते. अरे बाळांनो, संभाजीना संगमेश्वरला पकडलं, कवी कलेक्शन संभाजीना पकडलं आणि संभाजीना पायामध्ये मनामनाच्या पेढ्या टाकल्या, विदूषकाचे कपडे घातली, तुळापुराकडे नेलं. संभाजीने विचारलं तुम्ही धर्म सोडता का? संभाजी म्हणजे मी धर्म सोडत नाही. म्हणून त्यांच्या डोळ्यांमध्ये गरम शिका खुपसल्या. संभाजी धर्म सोडत नाही, डोळेच काढून टाकले. संभाजी धर्म सोड नाही तर जीप उपसून कोल्यात टाकली गेली, अंगाची चमडी सोडली, 40 दिवस त्यांचे हाल केले आणि गुढीपाडव्या दिवशी त्यांच्या देहाची गुढी उभी केली, मानेची गुढी उभी केली. त्या संभाजींचे तुकडे जमा करणारी माझी महार पोरं होती. त्यांना शिवदे आणि जवळकर म्हटलंय. म्हणून मला तर संभाजी राजे धर्मवीर होते. अरे एक विचार करा, संभाजीच्या अंगाची चमडी काढली, अंग सोडलं गेलं, त्यांचे तुकडे तुकडे केले गेले, पण संभाजीने आई केलं नाही. माझ्या खेड्यातल्या मुली किंवा खेड्यातली मुलं साधी सस्पेन्शनला टोक काढा लागले, ब्लेड लागलं की आई 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 बोट कापलंय. माझी आई चुलीबशी काम करणारी आई असेल काय लावते? हळद लावते. करेक्ट. काय लावते? हळद लावते. साडीचा पदर फाडून बांधते. शेतामध्ये काम करणारी आई असेल झाडाचं पाला घेते, दाबते, माती निपुण दाबते आणि साडीचा पदर फाडून पडदिशी बांधते. कारण माझ्या खेड्यातली आई म्हणते माझ्या मुलीला एवढं लागलं. माझी शहरातली आई, शहरातली मम्मी काय कपाट खोलते, कपड्याचा ड्रॉ खोलते, ड्रॉ मधली डबी काढते, डबी मधलं बँडेज लावते. का बाळानो? खेड्यातली मम्मी साडी फाडून बांधते, शहरातली मम्मी कानाखाली का वाजवते? ती पॅन्ट शर्ट घालते ना. संभाजी राजे हे धर्मासाठी प्राण देणारे धर्मवीर होते. 18 पगड 12 बोलवत्या जातीसाठी. हा हिंदू धर्मासाठी, हिंदू मध्ये एवढे 18 पगड 12 बोलवतात. 113 जाती आपल्या. ह्या जातीसाठी संभाजी राजाने धर्म सोडला म्हणून धर्मवीर म्हटलंय. पण एकच इतिहासकार असा म्हणतो संभाजी धर्मवीर नव्हते. शिवाजीना मारा अफजल खान आला नव्हता, प्रभुराम मांसाहारी होता. त्याला काय माहिती आमचा इतिहास? त्या जितेंद्र आवडला आमचा इतिहासच माहित नाही. तो कधी शिवरायांना आरे तुमचे बोलत नाही. बघा ती भाषण बघा, त्या सगळ्या क्लिप माझ्याकडे, जितेंद्र आवडच्या सगळ्या क्लिप माझ्याकडे. जेव्हा मी माहिती देतो तेव्हा पुरावे देतो. आज आपण भवानी मंदिरात पोहोचलो. भवानीचं दर्शन घेत असताना भवानी मातेची मूर्ती पहा, शाळीग्राम दगडायचे. शाळीग्राम माहितीये तुम्हाला? नाही. आपण सोनार बांधवाकडे सोनं घेऊन गेलो की सोनार बांधव आपण दिलं सोनं घेतो, काळा दगड काढतो, दिलं सोनं घासून बघतो खरं आहे का खोटं आहे, त्याला शाळीग्राम म्हणतात. आज आपण शाळीग्रामची मूर्ती आणली हिंदुस्थानात. कुठे बघा, आठवा. शाळीग्राम दगड मोठा आणला, वाजत आणला, ढोचरला, ठेवला ट्रकवर, रंगवत आणला. कुठे आणला? प्रभू राम शिळा अयोध्येमध्ये. बरोबर का नाही? मग 350 वर्षापूर्वी आपण वाजत गाजा आणू शकत नव्हतो. मग 350 वर्षापूर्वी वाजत गाजा आणू शकत नव्हतो. मग हा शाळीग्राम आणला कुठून? नेपाळवरून. 43 दिवसात अष्टभुजा 8 हातांची मूर्ती आहे देवीच्या समोर. तुम्ही आत गेला, दर्शनात एक पायावशी काचरक शंकराची पिंड दिसेल, तिला स्फटिक म्हणतात. स्फटिक व्हाईट कलर असतो, पांढरा शुभ्र स्फटिक आहे. शिवरायांच्या मृत्यूनंतर 2 तलवारी, 1 शिवलिंग आणलं. काही लोक काय म्हणतात? देवीने तलवार दिली. सर माझा त्याला विरोध. मुळात देवीने तलवार दिली नाही. तुम्ही रामायण पाहिले का? जोरात सांगा. रामायण मध्ये प्रभू राम आहे, महाभारतात अर्जुन आहे. रामायण मध्ये प्रभू राम बाण मारायचे, एक मारल्यावर अनेक बाण व्हायचे. महाभारतात अर्जुन बाण मारायचे, एक मारल्यावर अनेक व्हायचे. मग शिवरायांना देवीने तलवार दिली असती तर राजाने गडावूनच मारली असते ना. आला अफजल खान, फाजल खान, बाजी पुढे जाऊन समोरे मारून. मुळात राजाने बाळ अफजल खान वध कशाने केला? वाघ नख वापरले. बरोबर ना? त्याच्या आधी आपण बिचवा खुपसला, बिचव्याने फाडला. पण शहाजी राजाने निरोप दिला होता, खानास भेटताना मिठी युद्ध लक्षात ठेवणे. मिठी युद्ध म्हणजे भीम समजून लोखंडी पुतळा मिठी मारली होती. राजा तुम्हाला असं मारलं जाईल म्हणून अफजल खानला आपल्या तलवारीने मारायचं नव्हतं. म्हणून अफजल खान यायच्या आधीपासून आपण वाघनख तयार केली होती. ती वाघनख करून देणारचं नाव होतं रुस्तुमी जमाल. 6 प्रकारची वाघनख होती. मग अफजल खानचा राजा म्हणजे अनेक तलवारी, पण राजांच्या काही तलवारी मी पाहिले.
त्यात तुम्ही पहा, तुम्ही पाहिल्या काही मला सांगा, मी जाऊन पाहिन. आपण एकामेकाच्या पाहिल्या असतील, जास्त तुम्ही पाहिल्या असाल तर मी जाऊन पाहिन, मी जास्त पाहिल्या तर तुम्ही जाऊन पहा, तुमच्याकडून कुठे राहिली असेल तर मी जाऊन पाहिन. ऐका, मी गेलो कोकणामध्ये, सिंधुदुर्ग किल्ला पाहिला. तुम्ही गेलात कधी? शिवरायांच्या हाताय ठसे, पाय छडसे, तलवारीचं नारळ झाड होतं, आता नाहीये, 2 फांद्यावर. ही तलवार पाहिली मी गुजरातला जाऊन, बडोद्यामध्ये गायकवाड संस्था, सयाजीराव गायकवाड म्युझियम मध्ये. मी तिसरी तलवार तंजावरला गेलोय. मी तंजावरला ज्यांच्यासोबत गेलो त्या माझ्या राजमाता कल्पनाराजे भोसले, श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या आई, मी त्यांच्यासोबत तंजावरला गेलो. मी सातारला शाळेला त्यांच्याकडेच होतो. आनंद इंग्लिशला शिक्षण झालं माझं, बरं शिक्षण साताऱ्यात झालं, काही मग खाली कोकणात झालं. तर अत्यंत महत्वाचं उदयनराजेंनी तलवार, म्हणजे एक तलवार राजमातांवर तंजावरला पाहिले, एक तलवार पाहिले कोल्हापूरला, संभाजी राजांकडे पाहिले, एक तलवार पाहिले तंजावरला, एक तलवार पाहिले तिरुमल्लमला, एक तलवार पाहिले मिर्झाराय जयसिंगांकडे, एक तलवार अनेक वेळा हातात घेतले. ती तलवारे उदयनराजांकडे भवानी विकत घेतली. ती भवानी तलवार साताऱ्यात आहे. फक्त मी पाहू शकलो नाही ती इंग्लंडची तलवार, कारण 6 डिसेंबर 1992 साली सर कार सेव होती. ती केस आहे माझ्यावर. अफजल खान खडग्यांच्या केसेस चालू झाल्या, आम्हाला इसा मिळाला नाही, आम्ही इंग्लंडला गेलो नाही. इंग्लंडला तलवार आहे ती सोन्याची, मूठ सोन्याची, नख सोन्याचं, सांगा सोन्यात पूर्ण होईल का? नाही होऊ शकत. 10वीचे विद्यार्थी हातवर करा. 10वी, अरे वा, भरपूर आहे. 11वी 12वी नाही ना कोण? 10वीचे आहेत बघू. अरे वा, याद खाली. 9वी, अरे वा, चला घ्या परत एकदा. 10वीवाले किती उपर दिलं? अरे वा, याद ताई खाली. मला सांगा 10वीचे विद्यार्थी बालवाडीला पहिला धडा कुठला? पहिलीला पहिला धडा, दुसरीला पहिला धडा, तिसरीला पहिला धडा. 8वी वाले सांगा. 4थीला पहिला धडा. 7वी वाले. 5वीला पहिला धडा. 6वी वाले. आठवतंय आम्हाला? ओ आई कमळ घर बघ, आता बोलणार छगन कमळ बघ. मामा चिरंगीत बैलगाडी, किल्लाऱ्या बैलांची जोडी, फुलं पाक करून सरळे भोपळ्या टुणूक टुणूक, छडी लागे छंछन, विद्याई झंझर. मना सज्जना भक्ती पत्ते जावे, तरी श्री हरी पावे, जेवतो सभावे, जरी वंदते सर्व सोडून द्यावे, जरी वंदते सर्व भावे करावे. पण आम्हाला आठवतंय एबीसी आम्हाला 5वीला होतं. आम्हाला का आठवतंय? मला शिक्षकांनी मारून मारून तयार केली. आज माझा आवाज आहे महाराष्ट्रातल्या अनेक चॅनलला, अनेक सिरियलला माझी माहिती आहे. मला चांगले पुरस्कार मिळाले, मी चांगल्या पदावर गेलो. ते कुणामुळे? पहिला नमस्कार आई वडिलांना आणि दुसरा नमस्कार या सर्व गुरु वर्गांना. आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं एक पद आहे माझ्या. ते शिक्षक म्हणून मी घडलो होतो. बाळांनो, आज आम्हाला मारून मारून तयार केलं. आज तुम्हाला सर ओरडले, माझ्या मॅडम आदरणीय ओरडल्या की तुम्ही 4 मुली 4 मुलं एकत्र येतात, शाळेत आंदोलन करून शिक्षकांच्या बदल्या करतात. आमच्यावर तसं नव्हतं. काठीनी कष्टनी चिपाटी मारायची, आम्हाला अंगठे धरून उभे करायचे, तुम्ही अंगठा दाखवून पळून जाता. आम्हाला अडकिता करायचे. अडकिता म्हणजे असं अडकून ठेवायचे. हा अडकिताचे बोटा अशी अडकावायचे, अडकून ठेवलं सुटूच शकत नाही. ओढून बसायचो. बाळांनो, आम्ही दर शनिवारी शाळेत शेत गेलोय, वर्ग सारावलाय. तुम्ही यातलं काही केलं नाही, अभ्यास करा. मला अनेक पुरस्कार मिळाले, माझ्यापेक्षा जास्त पुरस्कार तुम्हाला मिळू द्या. तुम्ही चांगल्या प्रगतीवर जा, अभ्यास करा. लातेच्या पेटला आम्ही राबवतो, सोन्याचा पेटला त्याच घेतला असता. आतमध्ये एक तलवार आहे स्वराज्याच्या 4थ्या सेनापतींची. पहिले मानकोची 10 तोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर, वेडात वीर दौडले 7, आणि 4थे खंबीरराव मोहिते. खंबीर तो हंबीर, गाव तळबीड. जर कधी कोल्हापूरमध्ये निघाला असते, तळबीडला कराडचे टोल नाका आहे, म्हणजे आतमध्ये तळबीड गाव 1.5 किलोमीटर आतमध्ये आला तर खंबीरराव मोहितेची अवश्य समाधी बघा. तुम्ही आता कोकणात येताना कोल्हापूरकडून आला असाल, उंबरठला तानाची समाधी, तानाची माणसं उंबरठला समाधी. जाताना माझं नंतर घेऊन जा, तुम्हाला सगळी मॅप येते. मी हा कोकणात यायचा मॅप सांगा, मी मॅप लगेच तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून घेऊन पाठवे. कारण येताना काही काही स्थळ आहे. तुम्ही रत्नागिरीकडून येताना तुम्ही संगमेश्वरला गेलात का? कसब्याला संभाजी राजांना पकडलं ठिकाण हे बघण्याचं, हे येसुबाईंचं माहेर म्हणते. तुम्ही रायगड पाहिलाय सगळ्यांनी? सगळ्यांनी पाहिलाय का? पण रायगडला जगदीश्वराचं मंदिर कसं आहे? मस्जिदीच्या. अरे कसं आहे? मस्जिदीमध्ये. ती डिझाईन कशी दिसते बघा.
कशी आहे मस्जिदी सारखी आहे. मुसलमान बांधव नमाज कळस बघायचा हा मुलींना दिसतो ना कळस. तर शिवराय आग्र्यात गेले होते आणि आग्र्यात गेल्यानंतर भैरजींना विचारलं मला महादेवाला जायचंय पण महादेवाचं मंदिर दिसत नाही. भैरजी म्हणले समोर दिसतंय ते महादेवाचं मंदिर आहे. कसं शक्य आहे समोर तर मस्जिद आहे नाही महादेवाचं मंदिर आहे. कारण शत्रू मोगल मंदिरं पाडतायत. पाडलेस तर पाड तुझं पाड माझं शाबूत राहू दे. कारण वरती मंदिराच्या वरचा कळस बघा दिसला का 1.25 मन सोन्याचा कळस. मन म्हणजे किती किलो सांगा शेतकऱ्यांच्या मुलं मुली आहात 1000 किती मन म्हणजे 40 किलो. आदुली पायली चिपट मापट शेर मन 16 पायलीचा मन. 16 पायली होतल्या ना पायलीने होत्या एक मन 40 किलोचा मन. 51 किलो सुवर्ण कलश आहे. 6 जून 1674 ला राजांचा राज्याभिषेक शिवतीर्थ रायगडला झाला. देवी चरणी शिवरायांनी 1.25 मन सोन्याचा कळस दिला. ही उकळीची तोप आहे मावळे हातात न्यायची. ही बांगडी तोप आहे. ही पहाड आहे पलीकडे बांगडी तोप साध्या 2 तोफा. बांगडी तोप ही कलाल बांगडी मुरुड जंजिऱ्यावर. नागिन तोप शिवनेरी सिंहगडला कोंडाण्यावर आणि मुलुक मैदान तोप देवगिरीवर आहे. ह्या तोफेला बांगडी तोफा म्हणतात. 10वीचे विद्यार्थी बघा ऐका आपली 10वीची परीक्षा म्हणजे आपलं एक मोठं युद्ध असतं. राजा अफजल खान युद्ध तसंच हे मोठं युद्ध असतं बरोबर का नाही. शिवराय प्रत्येक लढाईवर जाताना दर्शन करून जायचे आणि काय मागायचे हे माते माझ्या मावळ्यांना आशीर्वाद दे. आपण जाताना आता 10वीचे विद्यार्थी भवानी मातेकडे काय मागायचं मला 10वी नाही व्हायचं यांना मला 10वी. जे म्हणणार नाही त्यांना नापास मला 10वी मला 10% पास होऊ दे. जिल्ह्यात माझ्या शाळेचं नाव निघू दे. अरे बाळांचा वरचा मजला शिवरायांच्या मावळ्यांसारखा मजबूत आहे मारखानी चांगल्या पास होणार. ज्यांचा वरचा मजला अफजल खान सारखा रिकाम आहे ते नापास. मग 10वीचा वर्ग माझा 100% पास होऊ दे. वर्गासाठी मागा शाळेत जिल्ह्यात नाव निघू द्या. तुम्ही निघून गेले तुमचे नाव लिहायला पाहिजे बोर्डवर नाव आलं पाहिजे. चला मंदिरात गेल्यावर मूर्ती शिवलिंग मागे फिरला तलवार बघायची असं यायचं चपला घालायच्या बाहेर उभं राहायचं. आपण वरती उभे आहोत. इतिहासकार सहदेव शंकर कासुडे साहेब धनंजय जंगम साहेबांचा देखील पुढचा इतिहास आपल्याला घ्यायचा आहे. दर्शन करून घ्या.